बातमी आहे कोल्हापूरमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला कोल्हापुरात संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करा असं अल्टिमेटम देण्यात आलंय। शरद पवार राष्ट्रवादी पक्षानं सतीश पाटील यांना अल्टिमेटम दिलाय। आज संध्याकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर करा। आमच्याकडे तिसरा पर्याय उपलब्ध आहे। आमच्याकडे 35 लोकांच्या मुलाखती झाल्यात। 14 सीट्सवर ठाम आहोत। काँग्रेसकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे सतीश पाटील यांना अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून काँग्रेसच्या सतीश पाटील यांना अल्टिमेटम देण्यात आलाय। कोल्हापुरात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला थेट अल्टिमेटम दिलाय, सतीश पाटील यांना अल्टिमेटम दिलाय। आता कसा हा तिढा सुटेल? महाविकास आघाडीमध्ये आता फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे काँग्रेस, आणि याचं नेतृत्व करणारे आमदार सतीश पाटील हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला विश्वासात घेत नाहीत, जागा वाटवा संदर्भात आमच्याशी नीट बोलत नाहीत असा आरोप करत आताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एक बैठक घेतली आणि आज सायंकाळपर्यंत सतीश पाटील यांना अल्टिमेटम दिलाय की जोपर्यंत राष्ट्रवादीच्या जागा तुम्ही मान्य करत नाही किंवा जाहीर करत नाही त्या संदर्भात तुम्ही आमच्याशी बोलत नाही, जर या संदर्भात तुम्ही निर्णय घेतला नाही तर मात्र उद्या आम्ही तिसऱ्या आघाडीची घोषणा करू आणि आम्ही आमचा मार्ग एकला चलोरीची भूमिका घेऊन पुढे जाणार आहोत। यामध्ये पर्याय समोर आहे असं म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेस, त्याबद्दलचे अपडेट्स? तिसऱ्या पर्यायामध्ये राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, जनसुराज्य पक्ष, आम आदमी पार्टी आणि काही अपक्ष एकत्र येतात का याची चाचपणी होणार आहे आणि हा तिसरा पर्याय उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रणजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर कोल्हापूरमधनं ही महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं अखेर संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम काँग्रेस नेते सतीश पाटील यांना दिलाय।